नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, जानेवारी महिन्याचे पेन्शन अजूनपर्यंत मिळालेले नाही आणि ते कधी मिळणार असा प्रश्न असतानाच आता तहसील कार्यालयामधून महत्त्वाच्या सूचना लाभार्थ्यांसाठी येत आहे. अनेक तहसील कार्यालयात नोटिसा या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहे आणि अनेक कागदपत्र मागितलेले आहे आणि स्पष्ट सांगितले आहे की हे कागदपत्र जमा केले नाही तर तुमचे पेन्शन बंद होऊ शकते आणि बंद झाल्यास तुम्ही स्वतः जबाबदार राहणार. तर मग मित्रांनो, आता आपल्याला हे पेन्शन मिळण्यासाठी कोणते कागदपत्र कधीपर्यंत जमा करणे गरजेचे आहे याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता तहसील कार्यालय शिरूर संजय गांधी योजना संकलन यांच्या मार्फत या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. विषय आहे बघा, 31/1/2025 अखेर विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा करायचे आहेत. तर मग मित्रांनो, प्रत्येक तहसील कार्यालयातून वेगवेगळ्या सूचना आहे. आपण आधी पण मी स्वतः 9 तारखेला सांगितलं होतं की हयातीचे प्रमाणपत्र जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही चौकशी करा. तर काहींनी यावर आपल्याला विश्वास ठेवला नाही आणि म्हणत होते की एप्रिलमध्ये जमा होणार आहे. परंतु मित्रांनो, आतापर्यंत एप्रिल मार्चमध्येच आपण जमा करत होतो, परंतु आता नियम बदललेले आहे, पेन्शन वाढ झालेली आहे, DBT सुरू झालेली आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अपडेट आता सुरू झालेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे, बघणे गरजेचे आहे, कारण की आपले पेन्शन आपल्याला वेळेवर मिळणे गरजेचे आहे. बाकी कुठल्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता नाही. त्यामुळे आपण अपडेट असेल तर आपल्याला व्यवस्थित माहिती मिळते. तर बघा, या ठिकाणी काय सांगितलेले आहे की महोदय, उपरोक्त विषयांकित संदर्भानुसार सर्व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कळवण्यात येते की संदर्भीय पत्रानुसार प्राप्त झालेल्या सूचनेनुसार संजय गांधी अनुदान योजनेमधील सर्व लाभार्थ्यांची चालू आर्थिक वर्ष 25-26 मधील ग्रामसेवक यांचा हयातीचे प्रमाणपत्र अथवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहवाल, आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड याच्या सर्वांच्या झेरॉक्स 31/1/2026 पर्यंत या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत संजय गांधी अनुदान या ठिकाणी जमा होते त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जमा करावे. तसेच इतर बँकेमध्ये अनुदान जमा होत असेल अशा सर्व विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र संजय गांधी कार्यालय मध्ये 31/1/2026 अखेरपर्यंत जमा करावे. म्हणजे मित्रांनो बघा, आता या ठिकाणी फक्त दिव्यांग बांधवांसाठी नाही तर संपूर्ण जे काही लाभार्थी असेल, तुम्ही विधवा महिला असाल, तुम्ही श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असाल, तुम्ही वृद्ध नागरिक असाल, तसेच तुम्ही निराधार असाल, आजारी व्यक्ती म्हणून तुम्ही या ठिकाणी लाभ घेत असाल, तर सर्व लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र हे जमा करायचे आहे. तर पुणे जिल्ह्यासाठी या सूचना आहे की पुणे जिल्ह्यातील जे लाभार्थी आहेत आणि त्यांचे अकाउंट हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे, म्हणजे पुणे जी DCC बँक आहे त्यामध्ये आहे, सहकारी बँकेत आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी बँकेत नेऊन हयातीचं प्रमाणपत्र द्यायचं आहे. तर किंवा बँकेचे खाते हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत नसेल, उदाहरणार्थ स्टेट बँकेत असेल, पोस्टात असेल किंवा इतर कोणत्या बँकेत असेल, तर त्यांनी संजय गांधी विभाग जो आहे तहसील कार्यालयामध्ये असतो त्या ठिकाणी 31 जानेवारी 2026 पर्यंत हयातीचे प्रमाणपत्र नेऊन द्यायचे आहे. ही मात्र महत्त्वाची सूचना आपण लक्षात ठेवा. अन्यथा शासन निर्णय क्रमांक त्यानुसार दिनांक 20 ऑगस्ट 2019 नुसार दिनांक 31/1/2026 अखेरपर्यंत ज्या विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी यांनी या कालावधीत हयात प्रमाणपत्र अथवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेचा अहवाल सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बंद करण्यात येईल. याबाबत सर्व लाभार्थ्यांना सूचित करण्यात यावे, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी आलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असेल त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपला हयातीचा दाखला द्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी त्यांचे खाते नसेल त्यांनी संजय गांधी विभाग तहसील कार्यालयात त्या ठिकाणी तुमचे कागदपत्र नेऊन द्यायचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता नायब तहसीलदार संजय गांधी विभाग पुणे शिरूर यांनी हे पत्र सर्व ठिकाणी काढलेले आहे. मित्रांनो, आपण मागे सांगितलं होतं की संजय गांधी विभागात या ठिकाणी आता हयातीचे दाखले घेण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु मित्रांनो, आपण खरीच माहिती दिलेली होती आणि ती खरी ठरते. आपण सगळ्यात आधी हयातीचे प्रमाणपत्र मागितले
याचा व्हिडिओ टाकला होता, 10 तारखेलाच टाकला होता. कारण की आपण त्या ठिकाणी जानेवारी महिन्याचे पैसे कधी येणार या संदर्भात विचारणा करण्यात गेलो होतो आणि आपले काही दिव्यांग बांधव आहे त्यांची मदत, त्यांचे कागदपत्र काही जमा करण्याची साठी आपण गेलो होतो. तेव्हा आपल्याला ही माहिती तहसील कार्यालयातून डायरेक्ट कळाली होती. आपण स्वतःच या ठिकाणी ही फोटो काढून घेतलेला होता आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलेली होती. त्यामुळे मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आणि अशीच तुमची सेवा करण्यासाठी, तुम्हाला माहिती वेळेवर पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे अशाच प्रकारच्या खऱ्या अपडेट आपल्याला सगळ्यात अगोदर वेळेवर पुराव्यासहित देण्यासाठी आम्ही कार्यतत्पर राहू. तुमचं प्रेम असंच असू द्या. म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.